के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। स्वागत करते प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज हमें 17वें दिन में उपवास प्रार्थना में लेकर आया आणि प्रभूला धन्यवाद देते की प्रभू आज आपल्या 17व्या दिवशी उपवास प्रार्थना और घेऊन हम आला 17वें दिन में भी मिलकर प्रार्थना करेंगे। आणि आपण 17व्या दिवशी पण मिळून प्रार्थना करू। बाइबल में लिखा है उत्पत्ति अध्याय 8 बायबलमध्ये दिलेला आहे उत्पत्ती अध्याय 8 मध्ये और उसके 4वें वचन में, आणि 8 च्या 4 वचनामध्ये दिलेला आहे। जेनेसिस चैप्टर 8 वर्स 4। उत्पत्ती अध्याय 8 त्याचं वचन 4। जेनेसिस उत्पत्ती 16 में मैं 17 का तैयार। अभी हम 16वें दिन का देखेंगे। तो हम प्रार्थना करेंगे, हम वचन पढ़ेंगे एक दिन के लिए। आपण वचन वाचू। 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी आरारात पर्वतावर तारू टेकले। हाँ, हम देखते हैं 7वें महीने के 17वें दिन को जहाज अरारत नामक पहाड़ पर क्या हो गया, टिक गया। तो हम देखते हैं कि जैसे 17वें दिन, तो मुझे लगा आज मैं 17वें दिन में हूँ, मुझे लगा कल मैं 16वें दिन में थी, लेकिन आज हम 16वें दिन में हैं, ठीक है। लेकिन प्रभु की दया से आज हमने 16वें दिन में प्रभु के सानिध्य में परमेश्वर के 8 का 4 जेनेसिस 8 अध्याय उसका 4 वचन। तो हम मिलकर एकत्रित होकर प्रेयर करेंगे। आपण सर्वजण मिळून एकत्रित होऊन प्रार्थना करू। प्रभु का वचन कल क्या कहता है, कल हमने क्या देखा था 15वें दिन का, आणि 15व्या दिवसात आपण काय बघितलेलं काल? नहीं 15वें रेस्ट आणि विश्रामाला दर्शवतो। विश्राम को दर्शाता है। और अगर आज भी हम देखेंगे ना 17वां भी विश्राम को दर्शाता है, तो फिर 16 भी किसको दर्शाता है, विश्राम को ही दिखाता है। मतलब परमेश्वर अपने लोगों को विश्राम दिलाता है। आणि देव आपल्या लोकांना विश्राम देतो। प्रभु की इच्छा क्या है कि उसके लोग विश्राम ही करें। देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी आराम करावा। तो कौन सी बातों में, जिस दर्द से जिस कष्ट से गुजर रहे उसमें वो क्या करे, आराम करे, उन्हें कोई तकलीफ देने वाला ना हो। आणि ज्या दुःखातून त्रासातून ते चाललेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी विश्राम करावा, त्यांना कोणीही त्रास देणारा नसावा। और इसीलिए बाइबल में लिखा है, तिमोथी की पुस्तक में अध्याय 2 में लिखा है, तुम राजाओं के लिए, हाकिमों के लिए प्रार्थना करो ताकि तुम्हें क्या करना मिले, सुभक्ति के साथ, चैन के साथ तुम्हें आराम करने के लिए, तुम्हारी आराधनाओं में कोई विपत्ति नहीं आए, इसलिए तुम क्या करो, उनके लिए प्रार्थना करो। आणि म्हणून पहिल्या तिमोथी अध्याय 2 मध्ये लिहिलेले आहे की तुम्ही राजे, वरिष्ठ अधिकारी आणि अधिपतीसाठी प्रार्थना करा, का कारण की तुम्ही ख्रिस्ती जीवन पूर्ण शांतीने आणि स्वस्थपणे आयुष्य क्रमण करावे, कारण की तुमच्या उपासनामध्ये कुठल्याही अडथळा येऊ नये। हम मसीह लोगों के पास एक ही हथियार है, वो है प्रेयर। आणि आपल्या ख्रिस्ती लोकांकडे एकच हत्यार आहे आणि ते म्हणजे प्रार्थना। हम सिर्फ प्रार्थनाओं से ही जीत सकते हैं, आणि आपण प्रार्थनेच्या द्वारे हम प्रार्थनाओं से ही लड़ सकते हैं, आपण प्रार्थनेच्या द्वारे हम प्रार्थनाओं से ही शत्रु को भगा सकते हैं। आपण प्रार्थनेच्या द्वारे शत्रूला हारू शकतो। जैसे हिजकिय्याह राजा ने जब वो देखा कि अशूरी राजा उनसे लड़ने के लिए 1,85,000 लेकर आया है, आणि जसं हिजकिय्याह राजाने बघितलं की अशूरचा राजा 1,85,000 सैनिक त्याच्याशी लढायला आलेला आहे, उसमें ताकत नहीं थी उससे लड़ने की, आणि त्याच्यामध्ये ताकद होती त्याच्याशी लढण्याची। आखिर में उसने प्रार्थना किया, आणि शेवटी त्याने प्रार्थनेची निवड उसने केली, उपवास प्रार्थना किया, त्याने उपवास प्रार्थना केली, परमेश्वर का सहारा लिया, देवाची सहायता मागितली। और जैसे उसने प्रार्थना किया उसी रात को परमेश्वर ने स्वर्गदूत भेजकर क्या किया, उस अशूरी राजा के जितने 1,85,000 को लेकर आया था उन्हें मार दिया। आणि त्याच रात्री देवाने त्याचा देवदूत पाठवून जो अशूरी राजा 1,85,000 सैन्य घेऊन हिजकिय्याह राजाला मारायला आले होते, तर सगळ्यांना सर्वजणांनी मारून तो टाकले। वैसे ही प्रियो प्रभु चाहता है कि हम कभी कभी ऐसे होते हैं कि हमारे पास बल होता है, ताकत होता है, ज्ञान होता है, अधिकार होता है, लेकिन उससे भी ज़्यादा कभी कभी प्रभु चाहता है कि हम उसका इस्तेमाल न कर हम प्रार्थना का इस्तेमाल करें। आणि कधी कधी आपल्या जीवनात असं होतं की आपल्यामध्ये शक्ती असते, बुद्धी असते, ज्ञान असतं, ताकद असते, परंतु देवाची इच्छा की आपण ते सगळं न वापरता आपण प्रार्थनेची निवड करावी, आपण प्रार्थना करावी। हिजकिय्याह के पास राज्य था, हिजकिय्याह राजाकडे राज्य था, ते सैनिक होते, अधिकार था, अधिकार त्याच्याकडे होता, शक्ति था, शक्ती होती, लेकिन फिर भी उसने क्या किया, प्रार्थना का, उपवास प्रार्थना का चुनाव किया। तरी सुद्धा त्यांनी उपवास आणि प्रार्थनेची निवड केली। प्रभु भी आज हमसे यही कहता है, हमारे पास दुष्टात्माओं को भगाने का, निकालने का अधिकार है। आणि प्रभू पण आपल्याला हे सांगतो की आपल्याकडे दुष्ट आत्म्यांना हाकलून लावायचा अधिकार सारी आहे। पृथ्वी पर प्रभु ने हमको अधिकार दिया, संपूर्ण पृथ्वीवरती प्रभूने आपल्याला लेकिन अधिकार फिर भी दिलेला आहे। प्रभु चाहता है हम प्रेयर करें, आणि तरी पण प्रभूची इच्छा आहे की आपण प्रार्थना हम करावी। प्रार्थना करें, इसलिए प्रार्थना करें क्योंकि कुछ कुछ बातों के लिए परमेश्वर ही कार्य कर सकता है।
आणि प्रभूची इच्छा आहे की आपण का प्रार्थना करावी, कारण की काही काही गोष्टींमध्ये देवच फक्त कार्य तो करतो. अश्शूरी सेनापति जो आया था वो वापस क्या गया, लौट गया, आणि आशुरी जो राजा आलेला होता तो पुन्हा त्याच्या मार्गाने परत गेला वापस प्रभु ने उसे लौटा दिया. आणि पुन्हा प्रभू त्याला पाठवून तो दिलं. अगर हम भी प्रार्थना करेंगे तो जो प्रस्ताव आया वो प्रस्ताव कैंसिल नहीं होगा आणि आपण जर प्रार्थना केली तर जो प्रस्ताव मांडलेला आहे तो पुन्हा रद्द नाही होणार पार्लियामेंट में, पार्लमेंटमध्ये, वापस वो रिटर्न नहीं जाएगा. आणि पुन्हा तो त्याच मार्गाने नाही जाणार का. तो आज प्रभु हमसे यही चाहता है कि हम प्रेयर करें, तर आज प्रभूची इच्छा आहे की आपण प्रार्थना हम करावी, प्रार्थना करें, आपण प्रार्थना प्रभु करावी, के सामने गिड़गिड़ाएं, प्रभू समोर विनंती हम करावी, प्रभु के सामने विनती करें, आपण प्रभूच्या समोर विनंती प्रभु को करावी कहेंगे कि प्रभु तू मुझे हमको मदद कर. आणि प्रभूला म्हणू की प्रभू तू आम्हाला सहायता कर. तो करेंगे प्रेयर. तर करू आपण प्रार्थना. हम एकत्रित हुए तो हम प्रेयर करेंगे. आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत, आपण प्रार्थना तो करू. हम क्या करेंगे, अभी हम कल चेन प्रेयर किया था ना, आणि काल आपण साखळीची प्रार्थना केलेली. तो आज हम प्रभु के सामने औंधे मुंह गिरकर कहेंगे कि प्रभु आज इस 16वें दिन में भी प्रभु तेरे सामने दंडवत करते हैं. प्रभु हमारे भारत देश से ये जो एंटी कन्वर्जन लॉ कैंसलेशन कर, और हमारे महाराष्ट्र में भी जो प्रस्ताव पार्लियामेंट में डाला है वो का वचन निकालेंगे. आजचं वचन काढू आपण. हम निकालेंगे दूसरा कुरिन्थियों की पुस्तक, सेकंड कुरिन्थियन आपण काढू दुसरे करंती पत्र अध्याय 2 अध्याय 2 पुस्तक 12-13. आणि त्याचं वचन 12 आणि 13. सेकंड कुरिन्थियों की पुस्तक दुसरे करंती पत्र अध्याय 12 अध्याय 2 अध्याय 2 वचन 12-13. त्याचं वचन 12 आणि 13. सेकंड कुरिन्थियन दूसरा कुरिन्थियों की पुस्तक अध्याय 2 अध्याय 2 12-13. त्याचं वचन 12 आणि 13. जब मैं मसीह का सुसमाचार सुनाने को त्रोआस आया, प्रभु ने मेरे लिए एक द्वार खोल दिया, तो मेरे मन में चैन न मिला, इसलिए कि मैंने अपने भाई तीतुस को नहीं पाया, इसलिए उसे विदा करके मैं मकेदोनिया को चला गया. असो मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले, तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासिदोनियात निघून गेलो. हम प्रार्थना. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आप महान हो, दयालु हो, कृपालु हो, क्षमालु हो, सर्वशक्तिमान शक्तिशाली हो. आपके जैसा न कोई था, न कोई है और न ही कोई होगा. आपने बड़ी दया करुणा करके प्रभु हमें एकत्रित किया है. तो प्रभु आज 16वें दिन में भी प्रभु हमें आपके भवन में लाया, इसलिए धन्यवाद देते. तो प्रभु वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए, और जो वचन हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू मदद करना, दया रखना प्रभु. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियो, हम कुछ दिनों से जैसे दरवाजे के बारे में देख रहे हैं. प्रिया ना, काही दिवसांपासून दरवाजाबद्दल पाहतोय. दरवाजे अपॉर्चुनिटी को, प्रभु दिया हुआ एक समय को, अवसर को, खुले मार्ग दरवाजे को दर्शाता है कि प्रभु आपको कुछ देना चाहता है. प्रभु ने आपके लिए मार्ग खोला है. आणि दरवाजा हा एक संधीला देवाने दिला, तुम्हाला एक चान्सला दर्शवतो. देवाने उघडलेला दरवाजा तुमच्यासाठी चांगली संधी की ज्याच्याद्वारे देव तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देऊ इच्छितो. तो आज हम देख रहे हैं कि पौलुस ने दूसरा कुरिन्थियों की पुस्तक अध्याय 2 में कहता है कि प्रभु ने सुसमाचार सुनाने के लिए उसे त्रोआस लेकर आया था. आणि आपण दुसरे करंती पत्र अध्याय 2 मध्ये बघतो की पौलाला देव सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास घेऊन आलेला. त्रोआस में आने के बाद प्रभु ने उसके लिए दरवाजा खोल दिया था. क्या करने के लिए? सुसमाचार सुनाने के लिए. आणि त्रोआस मध्ये आल्यानंतर देवाने त्यासाठी द्वार उघडलेलं होतं. कशासाठी? सुवार्ता सांगण्यासाठी. अन्य जातियों को सुसमाचार सुनाने के लिए, आणि अन्य जातींना सुवार्ता अन्य सांगण्यासाठी, जातियों को यीशु के पास लाने के लिए. आणि अन्य जातींना प्रभू यीशुकडे आणण्यासाठी. लेकिन लिखा है कि उसे चैन नहीं मिला. वो वहाँ उस दरवाजे का इस्तेमाल उसने किया नहीं, क्योंकि उसने वहाँ गॉस्पेल दिया नहीं. क्यों नहीं दिया? क्योंकि वो अस्वस्थ था. किस विषय के लिए? क्योंकि उसने तीतुस, उसका जो भाई तीतुस है, वो नहीं पाया. आणि तिथे त्याला चैन पडेना, कारण की तो देवाने तो द्वार त्याच्यासाठी उघडलेला, पण तो पौलाने काही सुवार्ता सांगितली नाही. तो अस्वस्थ होता. का अस्वस्थ होता? कारण की ती त्याला भेटला नव्हता. तो हम नए करार में अगर आप तीतुस की पत्री पढ़ोगे तो वही तीतुस है. आणि नवीन करारामध्ये तुम्ही जर तिथं पत्र वाचाल तर तोच तिथं आहे. है ना. तो ये तीतुस जिसको पौलुस के द्वारा उद्धार पाया, आणि हा तो तिथं आहे ज्यांनी पौलाच्या द्वारे तारण प्राप्त और केलं. बाद में उसे एक कलीसिया पर जो क्रेते टाइप के लोग हो रहे थे, वहाँ पर उसको कलीसिया में उधर क्या किया, एज अ पास्टर बोलकर वहाँ उसको अपॉइंट किया था. आणि पौलाकडून त्यांनी तारण प्राप्त केल्यानंतर, सुवार्ता ऐकल्यानंतर पौलाने त्याला क्रेते नावाच्या ठिकाणी जे लोक होते तिथे जी मंडळी पौलाने स्थापित केली, तिथे त्याला ॲज अ पास्टर म्हणून त्याला अपॉइंट केलं. लेकिन ये तीतुस गए 3-4 साल उसके साथ रहा. परंतु हा 3-4 वर्षापासून पौलासोबत राहिला.
इप्सूस, तिमोथी, फिर इफ्रोफदास, फिर ये तीतुस, ये ऐसे तुरंत प्रभु के दास नहीं बने। आणि इफ्रोपास आणि जे तिमोथी आहे आणि हा जो तीत आहे हे लगेच परमेश्वराचे दास नाही बनते। यीशु को ग्रहण किया प्रभूचा स्वीकार केलं और बपतिस्मा लिया बपतिस्मा और घेतला तुरंत पास्टर बन गए। आणि लगेच पास्टर बनले। ऐसा नहीं है, असं ये नाहीये। लोग 3-4 साल पौलुस के साथ हमेशा रहे। आणि यांनी 3-4 वर्ष पौलासोबत राहिले पौलुस ने जहाँ जहाँ कलीसिया स्थापित की वहाँ उसके अंडर रहे। आणि जिथे जिथे पौलानी मंडळी स्थापित केली त्याच्या आधी हे लोक राहिले। हाँ, फिर एक सेवा कैसा करना चाहिए वैसे वो सेवा करते थे। आणि सेवा कशी केली पाहिजे याची ट्रेनिंग त्यांनी फॉलो घेतली। खाने पीने से लेके सारा प्रबंध करना, आणि खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीचा प्रबंध झाड़ू करणं, पोछा मारने से लेके सब काम करना, कपड़े धोने से लेके खाना बनाने तक, बर्तन घसने तक सारा काम वो लोग करते थे, आणि झाडू पोछा करणं, कपडे धुणे, भांडे घासणे सगळे काम ते करायचे, है ना। और ऐसे में वो लोग वचन की सेवा लेते थे, यानी जो कुछ पौलुस सिखाता था उसके अंडर रहकर वो लोग सीखते थे। आणि एवढ्यामध्ये ते वचनाची सेवा घ्यायचे आणि जे काही पौल त्यांना शिकवायचं त्याच्या आधीन राहून ते सर्व काही शिकायचे। तो ये सिर्फ 3-4 जन नहीं थे, बहुत सारे लोग थे जो उसके हाथ के नीचे क्या कर रहे थे, ट्रेनिंग ले रहे थे, बाइबल सिखा रहे थे। उस समय ऐसा बाइबल पुस्तक नहीं था। आणि हे काय 3-4 जण होते, परंतु खूप सारे जण होते जे पौलाच्या हाताखाली शिकत होते, ट्रेनिंग घेत होते। त्यावेळेस बायबल असं पूर्ण अखंड नव्हतं पुस्तकामध्ये, ऐसा पुस्तक नहीं था। असं पुस्तक नव्हतं। तो जो कुछ वो लोग प्रचार करता था तो लिखता था, जैसे जो कुछ वो सिखाते थे सुबह से लेके, अगर उनके हाथ के नीचे वो बाइबल कॉलेज में जैसे बच्चों को सिखाया जाता है वैसे वो उनको सिखाता था, वो लोग लिखते थे। आणि पौल जे काही प्रचार करायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायबल कॉलेजमध्ये स्टुडंटला जे काही शिकवलं जायचं ते सगळे ऐकायचे आणि ते लिहून घ्यायचे। तो इसी रीति से उन्हें मालूम पड़ा यीशु का जन्म कैसे हुआ, आणि अशा पद्धतीने त्यांना माहिती पडलं की प्रभू येशूचा जन्म कसा झाला, यीशु ने कौन से चिन्ह चमत्कार प्रभू किए, येशूने कोणते चिन्ह उन चमत्कार चमत्कारों केले के द्वारा आत्मिक रीति से उसने सिखाया होगा। आणि त्या चमत्काराच्या द्वारे पौलाने आत्मिक रीती यीशु शिकवलं का असेल। मरना, येशूचा मृत्यू कसा झाला, फिर यीशु जी उठना, मग प्रभू येशूचा फिर स्वर्ग जाना, मग स्वर्ग ये सारी जो बातें हैं पौलुस ने सब कुछ उन्हें सिखाया। और जब पौलुस ने देखा कि हाँ ये सिखाने में निपुण है, ये भेड़ों को अच्छा चराता है, ये अच्छा सेवा करता है, तब उसने उनमें वो गुण पाकर फिर उन्हें कलीसिया का पास्टर बोलकर खड़ा किया। आणि हे सगळं पौलाने नोट केलं आणि की हे चांगले आहेत, हे शिकवण्यामध्ये निपुण आहेत, मेंढरांना चांगले चालतात आणि चांगल्या मेंढरांशी संबंध आहे, हे सगळ्या गोष्टी बघून पौलाने त्यांना याचा पास्टर म्हणून अपॉइंट तो केलं। जैसे अगर बर्तन सफा कर रहा है, खाना बना रहा है, छोटे से लेके सब कुछ काम कर रहा है, लेकिन वो प्रचार नहीं कर पा रहा है, उसे वचन प्रीच करने नहीं आ रहा है, तो फिर वो कैसे चरवाहा बन सकता है। आणि तो चरवाहे को तो वचन प्रचार करना, समझाना भी जरूरी है ना। वचन अगर वो हकला के बोलेगा, रुक रुक के बोलेगा, डर डर के बोलेगा, तो क्या वो भेड़ों को कैसा समझा सकेगा। आणि समजा भांडे कपडे सगळं करता येतं, झाडू पोछा करता येतो, पण तो वचन प्रचार करता येत नाही, तो मेंढपाळ कसा बनल। समजा त्याला मेंढरांना वचन सांगायचं, तो अडखळत बोलतो, त्याला बोलता येत नसेल, मग तो कसा काही चांगला मेंढपाळ अगर उसी बनेल। को वचन नहीं आता, उसी को कुछ मालूम नहीं, तो वो लोगों को कैसे सिखा पाएगा। आणि त्याला स्वतःलाच काय वचन येत नाही, त्याला स्वतःलाच काय माहिती नाही, तो लोकांना कसं तो काय शायद ये जो ट्रेनिंग पीरियड है शायद 3 साल, 4 साल, 5 साल भी हुआ होगा। आणि हा जो प्रशिक्षणाचा काळ आहे हा 3, 4, 5 वर्ष सुद्धा झाला असेल। तो आप नोट करो, क्या उन कालावधि में पौलुस उनके करीब नहीं गया होगा, वो पौलुस के करीब नहीं गए होंगे। आणि ह्या सगळ्या काळामध्ये काय पौल त्यांच्या जवळ गेला असेल, ते पौलाच्या जवळ आले नसतील, आए होंगे ना, आले असतील। सही है। इसीलिए पौलुस उनसे प्यार करता था आणि म्हणून पौल त्यांच्यावरती खूप प्रेम वो पौलुस करायचं, को प्यार करते ते थे। पण पौलाला प्रेम करायचे। और इसीलिए जब त्रोआस में आया तो त्रोआस में सुसमाचार के लिए वो अकेला सब कुछ वन मैन शो नहीं करना चाहता था। जब उसने देखा कि अरे जिसे मैं प्यार करता हूँ तीतुस ही नहीं है, इसलिए वो एकदम उसको चैन नहीं मिला, उसको अजीब सा लगा, तो इसलिए वो त्रोआस छोड़कर मकेदोनिया में तीतुस को ढूंढने के लिए गया। आणि म्हणून पौल ज्यावेळेस त्रोआसमध्ये आला त्यावेळेस त्याला सुवार्ता सांगण्यासाठी देवाने तो द्वार उघडले, पण त्याने बघितलं की अरे ज्याला मी प्रेम करतो ती तिथं नाहीये, त्यामुळे त्याला चैन पडलं नाही आणि मग तो तिथाला शोधण्यासाठी त्रोआस सोडून मॅसेडोनियामध्ये गेला। और आखिर में उसने मकेदोनिया में तीतुस को ढूंढ लिया, आणि शेवटी त्याने मॅसेडोनियामध्ये तिथाला शोधलं, है ना। क्योंकि परमेश्वर उसे और भी शोकित नहीं करना चाहता का था। कारण की देव त्याला अजून शोधित करू इच्छित नव्हता। 7वें अध्याय का 7वा अध्याय 13 वचन से पढ़ो। यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे तर विशेष करून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली।
आपको समझ में आया? तो हम क्या देखते हैं कि तीतुस से उसका मिलना जुलना हो गया है ना। हम यहाँ देखते हैं आणि आपण इथं बघतो की तो तिथला भेटला, तिथं त्याला भेटला, फार आनंदित झाले. 5 वचन से पढ़े जरा, तब आपको अच्छी रीति से समझ में आएगा. आम्ही मासिदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हती, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो. बाहेर भांडण तंटे, आत भीती. हाँ, क्या लिखा है कि जब मकदूनिया में भी आए तो शरीर को चैन नहीं था, बाहर भी संकट, कलीसिया के अंदर भी, और इसी कारण से दोनों तरफ से हम क्लेश और बहुत सारी भयंकर बातें हमारे जीवन में हो रही थी. फिर तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. क्या लिखा? लेकिन तीतुस आने के द्वारा बहुत शांति मिली, उनको बहुत याद हो गया, त्यांना खूप हिंमत आली है ना. जैसे तीतुस को देखा, तीतुस, क्योंकि तीतुस का स्वभाव कैसा था? तीतुस का स्वभाव था उत्साहित करना, प्रोत्साहन देना. डर गए या क्लेश में तो उस व्यक्ति को हिम्मत देना, ऐसा उसका स्वभाव था. तिथं स्वभाव होता लोकांना उत्साहित करणं, त्यांना धैर्य देणं, जे ते घाबरलेले आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना हिंमत देणं, असा तिथं स्वभाव होता. आगे पढ़े. आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था या संबंधाने आम्हाला सांगत असताना तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. है ना. तो इसलिए हम देखते हैं कि जब मकदूनिया में उसे क्या हुआ, उसका सारा शोक, सारा जो शरीर का जो दुख था, अस्वस्थता, चैन नहीं था, वो सब तीतुस को मिलने के बाद उसे मिल गया. अभी आप सोचोगे इसके द्वारा आप हमें क्या प्रभु सिखाना चाहता है? ऐसा कौन सा दरवाजा प्रभु ने पौलुस के सामने खोला? सुसमाचार भी, हाँ, इतना छोड़कर एक व्यक्ति के लिए, एक व्यक्ति के लिए वो देखा गया तो वो उसका एक चेला ही, एक बेटे के जैसा ही, क्योंकि वो तीतुस जवान था और वो पौलुस बूढ़ा था. आता तुम्ही म्हणाल की एवढं सुवार्थेचं द्वार पावलासाठी उघडू, पण तो एका व्यक्तीसाठी, फक्त एका तिथासाठी त्यांनी सुवार्थ सांगितले नाही, पण तो त्याच्या मागे गेला. तर विचार करा की हा तीत जो आहे आणि हा त्याचा पौलाचा शिष्य होता, तरुण होता आणि पौल यावेळेस वृद्ध झालेला होता. है ना. तो सुसमाचार बड़ा है या तीतुस बड़ा है? सुवार्ता मोठी आहे की तीत मोठा आहे? तो फिर सुसमाचार का दरवाजा जो प्रभु ने खोला था वो छोड़कर वो एक तीतुस के लिए गया, आणि सुवार्थेचं जे द्वार देवाने पौलासाठी उघडलेलं होतं ते सोडून तो तिथाच्या मागे गेला, है ना. तो फिर परमेश्वर हमें क्या सिखाता है? तर देव याच्याद्वारे आपल्याला काय शिकवतात? परमेश्वर ये सिखाता है जैसे सुसमाचार की सेवा जितनी बड़ी है, जितनी अनमोल है, जितनी महत्व है, उतने ही सेम लेवल पर एक विश्वासी उससे मिलजुल करना, वो मिल जाना, उसके संग रहना, उसे पा लेना, यही बहुत सेम सेवा है. तर देव याच्याद्वारे आपल्याला शिकवतो की सुवार्थेची सेवा जशी बहुमूल्य आहे, अनमोल आहे, आणि देवाने ज्या स्थानावरती ज्या ठेवलेलं आहे त्या स्थानावरती एक विश्वासी आपल्याला भेटणं, आपण त्याला प्राप्त करणं, त्याची शांती प्राप्त करतात, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये शांती ठेवणं, त्याला प्राप्त करणं हे समान आहे. अन्य जातियों को लाया, लेकिन जो विश्वासी उन पर भी ध्यान देना, उन्हें भी फॉलो की ज़रूरत होती है, उन्हें भी उत्साहित की ज़रूरत होती है, उन्हें भी मार्गदर्शन की ज़रूरत होती है, उन्हें भी प्रार्थना की ज़रूरत होती है, उनके साथ मेल मिलाप की ज़रूरत होती है, उनके साथ समेट कराना, उनको उत्साहित कराना, उन्हें भी बनाना, ये भी सेवा सुसमाचार के लेवल में है. आणि आपण सुवार्थ सांगून अन्य जातींना तर आणलं, पण तुझे ख्रिस्ताचे ऑलरेडी आहेत, विश्वासी आहेत, त्यांना पण उत्साहित करणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांना उत्साहित करणं, त्यांना देवामध्ये बनवून ठेवणं, त्यांना आत्म्यात वाढवणं, ही सेवा पण तेवढीच महत्त्वाची अन्य आहे. जाति सुसमाचार हम सुना रहे हैं, लेकिन जो भेड़ जो यहाँ है उनका ध्यान न देते हुए वो जा रही है, चलेगा? आणि आम्हाला आपण सुवार्थ सांगतो ते प्रभूकडे येतात, पण तुझी मेंढरं इथं ऑलरेडी आलेली आहे, त्यांच्याकडे लक्ष न देता ते प्रभूला सोडून चाललेले चलेगा? आहेत, चालेल का? वो दुखी है, निराश है, हताश है, खो गई है, चलेगा? ते दुःखी आहेत, निराश, हताश आहेत आणि जगात हरवलेले आहेत, चालेल का? नहीं ना. नाही तो चालत. परमेश्वर यहाँ, इसीलिए देखो जब ये लोग सेवा के लिए निकले तो जिन जिन गांवों में, जिन जहाँ जहाँ उन्होंने सुसमाचार सुनाया, जहाँ कलीसिया एस्टैब्लिश की, लगा बनाई, तो उन कलीसिया को वापस उन लोगों ने फॉलो किया. वहाँ पर कैसे हो रहा है, प्रार्थना कैसे हो रही है, विश्वासी कितने बढ़ गए, विश्वास में लोग कैसे हैं, इसलिए वो बारंबार उन्हें मिलने भी जाता था और पत्रिया भी लिखता था. आणि मग पौलांचे जे सहकारी ज्यावेळेस सुवार्थ सांगायला निघाले, तर त्यांनी सुवार्थ सांगण्याच्या मध्ये त्यांनी काय केलं की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पहिले सुवार्थ सांगितली होती, विश्वासी लोकांना जमा केलं, मंडळी स्थापित केली, त्यांच्याकडे पुन्हा जाऊन त्यांनी विचारपूस केली की ते कसे आहेत, देवात वाढतात की नाही, प्रभूमध्ये बनून राहिलेले की आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघतो. तो त्रोआस में जो खोली हुई जो सेवा थी, कौन सी? सुसमाचार की, वो छोड़कर मकेदुनिया में वो
तीतुस को ढूंढने के लिए गया, इससे ये दिखाता है जितनी सुसमाचार की सेवा जितनी इम्पोर्टेंट है, उतने ही विश्वासी आध्यात्मिक कल्याण उसका होना, विश्वासियों का समेट में रहना और अच्छे रीति से उनको पर भी देखरेख करना, ये भी बहुत महत्व का है, ये यहाँ दर्शाता है। आणि म्हणून पाऊल प्रवासमध्ये सुवार्थेचं दार उघडलेलं असताना आपण तिथला शोधण्यासाठी मॅसेडोनियास गेला, तर ते हे दर्शवतं की जेवढे सुवार्ता सांगणं गरजेचं आहे तेवढेच एक विश्वासी प्रभूमध्ये बनून राहणं, त्यांची आत्मिक वाढ होणं, त्यांनी परमेश्वराच्या सोबत आणि आपल्यासोबत शांतीने आणि मेलमिलापाने राहणं हे गरजेचं आहे। या दोन्ही गोष्टी इथं दर्शवतात। तो आज प्रभु हमारे लिए कौन सा द्वार खुला है? आज प्रभूने आपल्यासाठी कोणतं द्वार उघडलेलं हम आहे? विश्वासी एक दूसरे विश्वासियों के साथ रिश्ता बनाना, आपण विश्वासी लोकांनी दुसऱ्या ख्रिस्ती लोकांसोबत नातं बनवू, जो खो गए हमसे किसी कारण से अलग हो गए फिर से जुड़ जाना, आणि जे हरवलेले आहेत काही कारणामुळे आपल्यापासून विभक्त झालेले आहेत त्यांनी पुन्हा जोडलं जाणं, है ना। जैसे बाइबल में यीशु मसीह ने कहा कि एक चरवाहे के पास एक 100 भेड़ें थी और उसकी एक खो गई। जसं बायबलमध्ये प्रभू येशूने एक दाखला सांगितला की एका मेंढपाळाकडे 100 मेंढरं होती, पण त्यातलं एक मेंढर हरवलं। तो मेरे पास 99 भेड़ें हैं, चले गए, एक खो गई तो खो गई, उसमें क्या। आणि माझ्याकडे 99 मेंढरं आहेत, एक हरवता त्यात काय। लेकिन उसने ऐसा नहीं किया, परंतु त्याने असं वो नाही म्हटलं। 99 भेड़ों को वहां पर रखकर उस खोई हुई भेड़ को वो ढूंढने निकला और ढूंढ कर लेकर वो वापस उस 99 भेड़ों में मिला दिया। आणि ते 99 मेंढरं तशीच सोडून तो एक हरवलेल्या मेंढराला शोधायला गेला, त्याला उचलून आणलं आणि त्याला आणल्यानंतर पुन्हा त्या 99 मेंढरामध्ये मिळून टाकलं। तो वैसे ही प्रियो कलीसिया में भी जो लोग हमसे खोए जाते हैं हमारे गलत बिहेवियर के कारण, गलत स्वभाव के कारण या मिसअंडरस्टैंडिंग के कारण, हमारे मतभेद के कारण या गलत फहमी के कारण, हमें भी बहुत सारी कभी कभी गलत फहमियाँ आ जाती है। जैसे सामने वाला कुछ कहता अलग है लेकिन समझने वाला अलग रीति से समझ लेगा। आणि तसेच आपल्या मंडळीमध्ये पण काही लोक हरवलेले आहेत, काही लोक देवापासून दूर गेलेले आहेत। आपल्या काही वाईट वर्तनामुळे, आपल्या वाईट वागणुकीमुळे कधी कधी गैरसमज पण उत्पन्न होतात मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये। आपल्याला बोलायचं काही वेगळं असतं, आपण बोलतो काही वेगळं, समोरचं काही वेगळं ऐकतो आणि वेगळं घेतो। समझ में कोई लोग सुनने की जो क्षमता, लेने वाली क्षमता अलग रहती है, किसी किसी की बोलने की क्षमता कमजोर रहती है, तो सामने वाले को समझा नहीं पाते। आणि कोणाकोणाची जी ऐकण्याची क्षमता असते ती कमजोर असते आणि काही लोक बोलण्यामध्ये कमजोर असतात, म्हणजे समोरचा व्यक्ती समजू शकत नाही। तो इसी कारण से हम आपस में कभी कभी मतभेद होते हैं, लेकिन प्रभु ने अब विश्वासियों के लिए सुसमाचार का दरवाजा ऑलरेडी प्रभु हमारे इस कलीसिया के लिए, सारे कलीसिया के लिए खोला है। लेकिन अब विश्वासियों में मेल मिलाप, विश्वासियों से एक दूसरे से मिलकर जो आनंद करना, एक दूसरे से मिलकर आनंद करना, जैसे पौलुस ने जब तीतुस को पाया क्या हुआ, वो आनंदित हुआ। आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी एकमेकांशी शांतीने राहणं, एकमेकांना भेटून त्यांनी आनंदित होणं। जसं पौल जसं तिताला भेटला तो काय झाला, आनंदित झाला, है ना। तो प्रभु ने कहा कि तुम्हारा भाई तुझसे नाराज है, प्रभू म्हणला तुझा भाऊ तुझ्यावर रागवलेला आहे, तो जा वेदी पर भेंट चढ़ाने से पहले तेरे भाई को मना ले। आणि वेदीवर आपण चढवायच्या पहिले तुझ्या भावाशी समेट कर। तेरे भाई को पा लिया, तू तुझ्या भावाला प्राप्त अच्छा केलं, है। चांगलं आहे। नहीं पाया जर नाही प्राप्त तो केलं माफी मांग ले, तर क्षमा माग। नहीं तो फिर अपने कलीसिया के 2-3 लोगों को बुला ले, आणि तरी पण तो ऐकत नाही, तर मंडळीच्या प्रभु के दास को प्रभूच्या सामने खड़ा कर दे, दासासमोर उभं कर, कलीसिया के सामने मदद करने के लिए, मिलाने के लिए, उसको विनती करने के लिए मना दे। मंडळीच्या समोर त्याला विनंती कर समेट और करण्यासाठी। कलीसिया का नहीं सुनेगा जर मंडळीचं पण तो ऐकत नाही तो एक अन्य जाति के जैसा उसको देख ले, तर आम्ही त्यांना सगळं टाकून द्यायचे, मतलब वो आएगा तो येईल, लेकिन उसको माइंड नहीं करने का। ऐसे लोग आते जाते ऐसा देखने का। तो येईल पण त्याला लक्ष द्यायचं ना, असे लोक येतच जातात। हाँ, मैं भी ऐसे ही करती हूँ। कुछ चर्च में कुछ लोग हैं, मुझे मालूम है उनको सिर्फ सियोन इसलिए आते, कुछ लोग उनको लाते हैं या फिर उनको यहाँ आने पे चंगाई मिलती, अगर नहीं आएंगे तो चंगाई नहीं मिलेगी, इसलिए कुछ लोग इसी बहाने से आते, लेकिन उनको सियोन के लिए कोई प्यार नहीं। आणि मला माहिती आहे की काही लोक मंडळीमध्ये यासाठी येतात की त्यांना कोणतरी त्यांच्या घरात जबरदस्तीने आणतं, आणि जर समजा ते इथं आले नाही तर ते आजारी पडतात, त्यांना आरोग्य पाहिजे असं म्हणून ते येतात। त्यांना प्रभूशी काही प्रेम नाही, ना कलीसिया से प्रेम है, ना मंडळीशी प्रेम आहे, ना प्रभु से प्रेम। ना प्रभूवर त्यांचं काही प्रेम मैं आहे। भी ज़्यादा माइंड नहीं करती उनको, मी पण त्याच्याकडे लक्ष देत नाही जास्त। मुझे मालूम है कि हाँ ये से अभी जो एसी की सूचना निकाली होगी तो मुझे मालूम है उन लोगों को बहुत बुरा लगा है। आप उसमें बहुत सारा घर में गुड़गुड़, मैं दूंगा नहीं है, मुझे जबरदस्ती नहीं करेगा, ऐसा भी बोला होगा। आणि आता मला माहिती की एसी बद्दल जी सूचना काढलेली आहे ते लोकांना खूप वाईट वाटलेलं आहे, ते दुःखी झालेले आहेत आणि घरामध्ये एकमेकांना बहुत पण असते की अरे मी देताना माझा वस्ती करू नको, ऐसे भी है। असे पण लोक आहेत। तो हम भी क्या करते हैं, हमें मालूम है ये सिर्फ अपने मतलब के लिए आते हैं, हम भी अनदेखा जैसा कर देते हैं। आणि आम्हाला माहिती की फक्त आपल्या स्वार्थासाठी येतात, म्हणून आम्ही पण त्यांना न बघितलं हँडल करतो। और फिर मैं भी उनको ज़्यादा टाइम नहीं देती। मी पण अशा लोकांना जास्त वेळ देत नाही। प्रार्थना से क्या होगा,
फटाक से निकाल देते। आणि त्यांना काय पाहिजे, प्रार्थना पाहिजे का लगेच त्यांना क्यों मैं उनके लिए प्रार्थना इतना समय दूँ? का मी त्यांना एवढा वेळ देऊ? है ना? मैं नहीं देती उनके लिए, तो उनके घर में भी नहीं जाती हूँ। आणि मी त्यांच्या घरी पण येतात हो सके तो टालाटाल करती हूँ। आणि ती टाळटाळ करते। अगर वो अभी मैंने तो ऐसा ही सोचा है कि और भी टालाटाल करूँगी। थोड़ा सा फर्क तो दिखना चाहिए ना कि बाबा हाँ बाबा तुम, जब वो बोलते हैं कि हम क्यों दे कलीसिया को, तो मैं भी बोलूँगी फिर तुम कलीसिया से अपने इस प्रभु ने जो रखा है उस दास से भी आशीष मत लो। ते जर विचार करतात की आम्ही मंडळीला का द्यायचं, तुम्ही पण विचार करते की देवाने जो दास ठेवलेला आहे मंडळीमध्ये त्या दासाकडून आशीर्वाद तुम्ही पण नका घेऊ। उसका समय में क्यों, मेरा समय में वैल्यूबल क्यों डालूं? आणि वही माझा वैल्यूबल समय में किसी और को दूँ ना। आणि एवढा किमती समय मी त्यांना का देऊ, तोच वेळ मी दुसऱ्यांना देईन। कभी कभी कोई लोग ऐसे लोगों को लेकर आते हैं ना जिनको प्रभु से कोई प्यार नहीं है। कधी कधी काही लोक अशा लोकांना घेऊन ज्यांना प्रभूती काहीच और प्रेम एक नसतं। एक घंटा मेरा खाते हैं आणि एक एक तास दिदींचा घेतात और मैं जो बोलती हूँ वो करते नहीं तो मुझे और भी बुरा लगता है। आणि जे काही मी सांगते ते करत नाही तर मला अजून वाईट वाटतं। मैं उनके भले के लिए बोलती हूँ मी त्यांच्या चांगलपणासाठी और वो बोलते, सुनते नहीं। ते ऐकत नाही। और एक घंटा मेरा ऑलरेडी गया रहता है, वही एक घंटा मैं अंदर मेरे घर में बैठाया रहता तो अच्छा रहता मुझे ऐसा। तोच एक तास जर मी माझ्या घरामध्ये घालवला असता तर चांगलं वाटलं असतं मला। इतना घंटा मैं लेक्चर सुना तो फिर ऐसे लोगों को भी मुझे समय देना अच्छा नहीं लगता। मग अशा लोकांना वेळ द्यायला मला आवडत नाही। तो ऐसे भी लोग आते असे पण हैं, लोक ऐसे लोगों को हम बोलेगा कशाला आणता तुम्ही अशा लोकांना आणि ज्यांना देवावरच प्रेम नाही है। और ऐसे लोग आप क्यों लाते जिनको परमेश्वर से प्यार नहीं है? कोई बीमार हुआ है कोणी आजारी पडले वो आहे, खुद से बोलना चाहिए तो स्वतःहून म्हटलं मला पाहिजे तुमच्या चर्चला घेऊन जावा। मुझे आपकी कलीसिया में हम लेके क्यों जाओ। बोलना, चलो ना हमारे चर्च में, चलो ना हमारे चर्च में, क्या जरूरत है? मन तेरे को क्या है, तेरे मन में आना चाहिए बाबा मुझे चर्च लेके चल। आणि अशा लोकांना आपण काय म्हणतो, चला चर्चमध्ये चला चर्चमध्ये जा, मरता तर मरू दे, त्यांच्या स्वतःच्या मनात आलं पाहिजे आम्हाला जगायचं चर्चमध्ये गेलं पाहिजे। सही है? हम क्यों बोले चलो चर्च में? वो लोग तो आने की इच्छा नहीं रहती, बड़े बहुत से आते और फिर बोलते प्रार्थना केली पण आम्ही बनू नाही जरूर। आणि ते लोक मोठे वजनी येतात और फिर कहते कि प्रार्थना तो किया पर हम सगे नहीं हुए। आप खुद नोट करो ना, यीशु के पास आने वाले लोग खुद से आए, आणि तुम्ही स्वतः विचार करा की प्रभू येशूकडे लोक स्वतःहून चालून आले। कोई उठा के नहीं लाया। हाँ एक ही है व्यक्ति जिसको उठा के लाया, एकच व्यक्ती ज्याला उचलून आला क्योंकि वो चल नहीं सकता था। कारण की तो चालू शकत नव्हता। लेकिन उसने बहुत घर के लोगों को मनाया होगा मुझे लेके जाओ, मुझे लेके जाओ। आणि त्याने घरातल्या लोकांना खूप विनंती केली मला घेऊन जा। तो उसके घर के लोग नहीं लेके गए, उसके फ्रेंड्स लेकर आए। आणि त्याच्या घरातले लोक नाही घेऊन, त्याचे 4 मित्र घेऊन आले। उसने लोग जब भी लोग उसको मिलने के लिए आए होंगे तो बोलते होंगे मुझे यीशु के पास लेके चलो ना, तो वो लोग बोलते हो इतना दूर कौन जाएगा, कफरनहूम में कौन लेके जाएगा, वो कभी इधर आया तो लेके जाएंगे। आणि त्याला भेटायला लोक येत असेल तर बोलत असेल की मला प्रभू येशूकडे घेऊन चला, मला बरं व्हायचं, पण लोक म्हणत असेल एवढा लांब कोण जाईल, तो येशू तर कफरनहूम मध्ये येशू इथे आला का तुला आम्ही एक घेऊन दिन जाऊ। सचमुच उसी के गांव में था परंतु एक दिवस खरंच प्रभू येशू त्याच्याच गावात आले और उन लोगों ने, उसके फ्रेंड लोगों ने उसको उठा के, अभी यीशु के सामने कितनी बड़ी भीड़ थी, कोई अंदर भीड़ से क्रॉस होके जा सकता था, इसलिए वो लोग छत के ऊपर से जाके छत तोड़कर वो लोग अंदर डाल दिया। आणि प्रभू येशूच्या समोर एवढी मोठी गर्दी होती, एवढा लोक समुदायांना बाजूला करून कोणी येशूपर्यंत जाऊ शकत नव्हतं, म्हणून त्या लोकांनी बुद्धी लावली, त्यांनी घराचं छप्पर तोडलं आणि तिथून त्या माणसाला येशूच्या समोर खाली टाकलं। जहाँ यीशु बैठा है उसके सामने वो खाट नीचे आ गई, आणि जिथं प्रभू येशू बसलेला आहे तिथं समोरून खाट त्याच्या समोर आली। तब जाके यीशु ने उसे चंगाई दी। आणि तेव्हा जाऊन प्रभू येशू त्याला आरोग्य दिलं। बराबर है? यीशु सिर्फ एक ही व्यक्ति के लिए खुद से वहां गया, वो है सेना नाम की दुष्ट आत्मा। आणि येशू फक्त एकाच व्यक्तीसाठी एवढं मोठं सरोवर पार करून तिथं गेला, तो आहे सेना नावाची दुष्ट क्योंकि आत्मा। वो व्यक्ति वो खुद से नहीं आ सकता है, इसलिए यीशु को उसे जाना पड़ा। आणि तो व्यक्ती एकदम आउट ऑफ केस होता, म्हणून तो स्वतः प्रभूकडे नव्हता येऊ शकत, म्हणून येशू स्वतः जाऊन। लेकिन कुछ लोग जो जिन्हें ज्ञान है वो खुद से आ सकते हैं, है ना। अंधा चिल्लाया प्रभु दावीद की संतान मुझको चंगा कर, दावीद की संतान है परमेश्वर के पुत्र मेरी सुन। आखिर में प्रभु ने उसे अपने पास बुलाने के बाद देखा भी कि वो अंधा है, लोग उसे पकड़ कर ला रहे, तो भी यीशु ने कहा तू क्या चाहता है। आणि आंधळा जो प्रभू येशूच्या नावाने ओरडला की हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावरती दया कर, आणि प्रभूने तिथं थांबला आणि त्याला बोलवलं। प्रभूने एवढं डोळ्यांनी बघितलं की तो आंधळा आहे, लोक त्याला पकडून आणतात, तरी सुद्धा प्रभूने त्याची इच्छा विचारली की तुला काय पाहिजे, है ना। तो उसने बोला मैं देखना चाहता हूँ, तो क्या तू विश्वास करता है मैं ऐसा कर सकता हूँ, मैं चंगाई दे सकता हूँ। कितने लोगों को उसने ऐसे ही पूछा, है ना। तो हम प्रेयर करेंगे, हमारा विश्वास है हमारा यीशु करेगा, लेकिन सामने वाले का भी तो विश्वास चाहिए ना। आणि आपला विश्वास आहे, आपण तर प्रार्थना करू, आपला विश्वास आहे की आपला प्रभू येशू आरोग्य देईल, परंतु समोरच्या व्यक्तीचा पण तो विश्वास पाहिजे सामने वाला। इसीलिए है ना कभी कभी कोई लोग ऐसे ही उठा के लाएंगे और उनका इच्छा ही नहीं रहती है इधर आने की,
आणि कधी कधी काही लोक अशाच लोकांना उचलून घेऊन येतात, त्या लोकांची काही इच्छा नसते इथे येण्याची, इच्छा ही नहीं रहती, इच्छा नसते फिर त्याची. उनके जीवन में कोई काम नहीं होता है। आणि नंतर मग त्याच्या जीवनामध्ये काहीच काम ऐसा नाही. प्रभु महान है कि यहाँ आया हुआ कभी कोई खाली हाथ नहीं गया। त्याचं प्रभूच्या नावाचा धन्यवाद असो, तो महान आहे की इथं आणलेला कधी कोणी खाली हाताने गेला नाही. प्रभु कभी किसी को नहीं खाली हाथ भेजा। एक व्यक्ति थी, उसके अंदर का दुष्ट आत्मा यहाँ नहीं निकला, लेकिन जैसे प्रभु मुझे बोला वो घर जाएगा, वो अच्छा हो जाएगा, और सचमुच ऐसे ही हुआ। वो घर गया, उसी घड़ी ठीक हो गया। आणि एक व्यक्ती होता, त्याचा दुष्टात्मा इथं नाही निघाला, पण प्रभू मला म्हटलेला की जसं तो घरी जाईल तो बरा होईल, आणि खरंच तसंच झालं. तो घरी गेला आणि तो पूर्णपणे बरा झाला. है ना, तो परमेश्वर, हमारा परमेश्वर काम करने वाला परमेश्वर तर आपला देव हा काम करणारा देव आहे. है। तो कुछ लोग कुछ भी लोगों को लेकर आते हैं। तर काही लोक काही लोकांना घेऊन येतात. तो अभी हमारा वो विषय नहीं, हमारा विषय ये है कि हम सब जो मसीह लोगों के लिए एक ऐसा दरवाज़ा खोला है कि हम सब आपस में भाई भाई, हम सब जो मसीह में आपस में एक दूसरे के लिए जो बुराई दुख अलगपन आए हैं, उसमें जोड़ने के लिए, एक दूसरे के साथ हम मिलने के लिए, समेट करने का दरवाज़ा खोला है। आणि प्रभू आपल्याला आज हे शिकवतो की त्याने आपल्यासाठी ख्रिस्ती लोकांसाठी असं द्वार उघडलेलं आहे की आपण ते ख्रिस्ती आपापसामध्ये आपले काही मतभेद आहेत, काही भांडणं आहेत, काही दुःख आहेत, एकमेकांची मने दुखवलेली आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकांशी जुळणं, नातं बनवण्याचा द्वार देवाने उघडलेला आहे. आप किसी से दूर हो गए या कोई लोग आपसे दूर हो गए, तुम्ही स्वतः मनापासून दूर जात किंवा काही लोक तुमच्यापासून लेकिन दूर आने झाले. वाले दिनों में प्रभु आप में और उनमें समेट करेगा। आप उन्हें देखकर आनंदित हो जाएंगे, वो आपको देखकर आनंदित होगा। पौलुस ही सिर्फ तीतुस को देखकर आनंदित हुआ, तीतुस भी तो उसे देखकर आनंदित हुआ ना। परंतु येणाऱ्या काळामध्ये देव तुमचा सगळ्यांचा समेट करत, शांती करत, फक्त तुम्हीच आनंदित व्हाल असे नाही, परंतु ते सुद्धा तुम्हाला बघून आनंदित होती. एकटा पौल आनंदित झाला का, परंतु तिथं सुद्धा त्याला बघून आनंदित झाला, वो भी खुश हुआ, तो पण आनंदित झाला है ना। तो परमेश्वर आप जो एक दूसरे को देखकर ऐसे तो आणि एकमेकांना बघून जे आपण आशा करत होतो पहिले, आदेश असं मनाच्या वरून बोलत होतो, प्लीज करेक्ट ना। तो आणि असं आपण ऍक्टिंग करत होतो. हीच भेटली ते मला, आनंद से कहते थे इसको अभी मिलना था मुझे. लेकिन अंदर तो आप वो सच्चाई से मेल मिलाप नहीं हुआ था, आणि सच्चाई से प्रेम से बात नहीं हुआ था। आणि एक खरे मनाने शांती नव्हती. लेकिन आज जो प्रभु ने हम मसीहों के लिए जो दरवाज़ा खोला है, सुसमाचार से भी बड़ा दरवाज़ा है अपने भाई को पा लेना। आणि आज जो देवाने आपल्या विश्वासी लोकांसाठी द्वार उघडलेलं आहे, आणि सुवार्तेपेक्षा मोठं द्वार आहे आपल्या भावाला पुन्हा प्राप्त करणं. अपने भाई को जो आपसे खो गया है वो वापस पा लेना। अपना भाई, अपनी बहन जो आपसे खो गई है, हाँ, वो आपको मिलेगी और आप आनंदित हो जाओ। आणि तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण जी तुमच्यापासून गमावलेली आहे, लांब गेलेली आहे, तिला पुन्हा प्राप्त करण्याने आपण आनंद आनंद का होणार. दरवाजा, याचा अर्थ आहे आनंदाचा दरवाजा. प्रभु ने आपके सामने आनंद का दरवाजा खोला है। आणि प्रभूने तुमच्या समोर आनंदाचा द्वार उघडलेला आहे. तो प्रभु ये बात आपसे कह रहा है। तर प्रभू या गोष्टी तुम्हाला साथ सांगतो. में देखो, यहाँ हम वापस उस वचन को अब थोड़े से आत्मिक रीति से जाएंगे। आणि हेच वचन आपण आत्मिक रीती थोडंसं देखिए, बघू. अभी किसी को कोई प्रश्न है इस पर? आता कोणाला काही आनंद प्रश्न आहे या दरवाजे गोष्टीवरती? आनंदाच्या द्वारावर अपने भाई को प्राप्त करना। आपल्या भावाला प्राप्त करा. हमारे भी चर्च के कुछ खोए हुए लोग हैं, आणि आपल्याच मंडळीचे काही तुम्ही गमावलेले लोक आहेत, चर्च उसे पा लेगा। आणि मंडळी त्याला प्राप्त करेल. जो बपतिस्मा लेकर नहीं आ रहे वो आ जाएंगे। आणि जे बाप्तिस्मा घेऊन मागे हटलेले आहेत, ते त्यांना जिन्होंने यीशु को ग्रहण किया है, ज्यांनी प्रभू येशूला स्वीकार केला आहे, 2-3 बार आए हैं लेकिन अब नहीं आ रहे, वो लोग भी आएंगे। 2-3 वेळा यायचे, परंतु आता ते आलेले नाही, तर ते पण येतील. तो हम उन्हें लेकर आनंदित हो जाएंगे। आणि आपण त्यांना बघून खूप काही का आनंद से नाला बाबा हाँ, चर्च ला आया, तो जो ये व्यक्ती चर्च में आ गया है, तो मतलब प्रभु उन्हें लाने वाला है, आणि प्रभू भेंट त्यांना आणणार कराने आहे, वाला है आणि देव आपली भेट करणार आहे और त्यांना. समेट में रखने वाला है। आणि शांतीमध्ये आणि समेटमध्ये ठेवणार आहे. इस विषय पर किसी को प्रश्न है? आणि या विषयावरती कोणाला काही प्रश्न आहे का? ठीक है, फिर अभी हम स्पिरिचुअली जाएंगे। आता आपण आत्मिक रीतीने बोलू. हम पढ़ेंगे 12 वचन। आपण वाचू 12 वचन. आज मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले. हाँ, क्या लिखा है? प्रभु ने मेरे लिए एक द्वार खोला है। आणि प्रभूने माझ्यासाठी एक दार उघडलेले आहे. पौलुस के लिए एक दरवाजा खोला, आणि पौलासाठी देवाने एक द्वार जो उघडले, उसके लिए जरूरी था। आणि जे त्याच्यासाठी फार उपयोगी होतं. हम 2 कोरिन्थियों की पुस्तक 2:12, 2 कोरिन्थियों की पुस्तक 2:12 पढ़ रहे हैं। 2:12।
तो ये दरवाजा किसके लिए, स्पेशल किसके लिए खोला गया है? पौलुस के लिए। आणि हा विशेष करून द्वार कोणासाठी उघडलेला आहे? पौलुस तो कह रहा है, पौलासाठी. मेरे लिए। पौल म्हणतो माझ्यासाठी. अब यही वचन सिर्फ आप पढ़ो, सेकंड पार्ट क्या? कुणासाठी उघडले? कुणासाठी? कुणासाठी? तो आज इस लास्ट दरवाजा है जो प्रभु आपको आत्मिक रीति से कहता है, प्रभु ने आज आपके लिए दरवाजा खोला है। आत्मिक रीतीने हा शेवटचा दरवाजा आहे. तर प्रभू तुम्हाला सांगतो की आज प्रभूने तुमच्या स्वतःसाठी पर्सनल दरवाजा उघडलेला आहे, जिसमें प्रभु आपको आनंद देने वाला है। आणि ज्या दरवाजामध्ये देव तुम्हाला आनंद देणार जिस आहे, वस्तु से आप आनंद होने वाले हैं। ज्या गोष्टीच्या द्वारे तुम्ही आनंदित होणार आहात. पौलुस किस वस्तु से आनंदित होने वाला था? आणि पौल कशाच्या द्वारे आनंदित होणार होता? हाँ? हाँ, तितूला पाहिल्यावर बरोबर है? सीताला भेटल्याच्या नंतर खुश हुआ वो, आणि पौल आनंदित झाला. हुआ क्या? उसका वो दरवाजा खुला जो था वो मिला उसको, आणि त्याचं जे द्वार उघडलं होतं ते भेटलं त्याला. उसका दुख दूर हो गया, त्याचं दुःख दूर झालं. शरीर में जो अस्वस्थता थी, व्याकुलता थी, वो निकल गई। शरीरात जी अस्वस्थता आणि व्याकुळपणा होता तो निघून गेला. प्रभु भी आज आपको भी यही कह रहा है, आप जिसमें आनंद होगे वही दरवाजा आपके लिए खोला है। और आने वाले दिनों में, जैसे उसी दिन उसको नहीं मिला ना, आने वाले दिनों में मिला ना, कुछ दिन लगा और फिर तितुस मिला, वैसे आपको भी आने वाले आपके लिए दरवाजा खोल दिया है। तुमच्यासाठी द्वार उघडलेलं आहे. आप जिसके कारण दुखी हो, आणि ज्या गोष्टीमुळे तुम्ही दुःखी आहात वो दुख आपका निकाल दिया जाएगा, आणि ते दुःख तुमच्या जीवनातून काढलं जाईल आपको आनंदित किया जाएगा। आणि त्याबद्दल तुम्हाला आनंदित केलं जाईल. आप जिस कौन से बात के लिए दुखी हो, आणि कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही दुःखी आहात, वो जीवनामध्ये, दुख नहीं रहेगा ते दुःख तुमच्या आने वाले जीवनात दिनों में। येणाऱ्या वो दिवसांमध्ये. दरवाजा आपके लिए खोला है, दुख का बंद हुआ है और आनंद का दरवाजा खोला है। आणि तो दरवाजा देवाने तुमच्यासाठी उघडलेला आहे. म्हणजे दुःखाचा द्वार देवाने बंद केलेला आहे आणि आनंदाचा द्वार तुमच्यासाठी उघडलेला आहे. शायद आप अपनी बीमारी के कारण दुखी हो कदाचित तुम्ही तुमच्या आजारपणामुळे दुःखी असाल कि क्यों मुझे ही, की मलाच काय हे, क्यों मुझे ही लगा, हे मलाच का क्यों मुझे हो रहा है, मलाच का ये लोग असं सब होतंय? कितने खुश है सगळे किती आनंदित और आहे मैं क्यों ऐसा। आणि मीच का तो असा. शायद आज प्रभु आपके लिए आनंद का दरवाजा खोला है और अब आपका बीमारी नहीं रहेगा, जिसके कारण आप बीमारी के कारण दुख मना रहे थे वो बीमारी नहीं रहेगी और आप आनंदित रहोगे, आपका शरीर में चैन रहेगा। आणि म्हणून देवाने तुमच्यासाठी आज आनंदाचं द्वार उघडलेलं आहे. ज्या आजारपणामुळे तुम्ही दुःख बनवत होते ते दुःख तुमच्या, ते आजार पण तुमच्या जीवनात राहणार नाही. तुमच्या शरीरामध्ये स्वस्थता राहील. अगर आप अपने पति के कारण या आपके ज़मीन के कारण या आपके सास के कारण या आपके लोगों के कारण या आपके पत्नी के कारण, आप किसी भी बात के कारण आप बहुत सालों से जो दुखी हो, दर्द गुजर रहे हो, प्रभु आपके सामने आनंद का दरवाज़ा खोला है। आणि तुम्ही तुमच्या पतीमुळे किंवा पत्नीमुळे किंवा तुमच्या सासूमुळे किंवा तुमच्या जमिनीचे कामं न होतात म्हणून तुम्ही जर दुःखी आहात, किती वर्षांपासून तुम्ही दुःख मनवताय, तर देवाने आज तुमच्यासाठी आनंदाचं द्वार उघडलेलं आहे. और इस आनंद के दरवाजे से प्रभु आपको सुख देगा, आपको चैन देगा, आपका जो जिस कारण से आप कष्ट उठा रहे हो वो नहीं रहेगा। आणि या आनंदाच्या दरवाजाच्या द्वारे देव तुम्हाला सुख देईल, शांती देईल, तुम्हाला स्वस्थता देईल आणि ज्या गोष्टींमुळे तुम्ही एवढ्या दिवसांपासून दुःख आणि कष्ट उचलतात त्या गोष्टी नसतात तुमच्या तो जीवनात. हम देखते हैं कि उसके लिए जो प्रभु ने उसके लिए द्वार खोला, तो उसने अपने मन की बातें बता दी। उसने ऐसे लिखा, तो मेरे मन में चैन न मिला। उसने अपना मन से बात बताया, कौन सा बात बताया कि मैं तीतुस को बहुत प्यार करता हूँ, लेकिन मुझे तीतुस नहीं मिला। आणि देवाने जसं पौलासाठी द्वार उघडलं, पौलाने आपल्या मनातली गोष्ट देवाला सांगितली की मी तिच्यावरती खूप प्रेम करतो, म्हणून तिचा काय मला भेटला नाही. तो उसने उसका दुख बताया। त्याने त्याचं दुःख सांगितलं देवाला. तो आप भी कौन सा आनंद चाहते हो और कौन से दुख का दरवाजा बंद करना चाहते हो, आपको प्रभु को बोलना है। आता तुम्हाला पण जीवनामध्ये कुठल्या गोष्टीच्या द्वारे आनंद पाहिजे आणि कोणता दुःखाचा द्वार तुमच्यासाठी बंद करायचा, त्या गोष्टी प्रभूला सांगायच्या. आप खुद बोलना है। तुम्ही स्वतः प्रभूला सांगायचे स्वतःसाठी. आप अभी मैं शायद सोचूंगी, जैसे यीशु ने उस अंधे को नजदीक आने के बाद बोला, तू क्या चाहता है मैं तेरे लिए करूं। अभी यीशु ऐसा क्यों पूछा? आता प्रभूने असं काय विचारलं? क्योंकि शायद अंधे को पैसे की जरूरत होगी, यासाठी विचारलं काय की त्याला वाटलं कदाचित अंधाला पैसे पाहिजे असतील शायद वो घर जमीन मांगेगा। आणि अंधा है ना, कुछ भी मांगेगा, अंधा प्रॉपर्टी मांगेगा, प्रॉपर्टी मांगेगा। तो प्रॉपर्टी मागेल. तो उसने ऐसा नहीं मांगा, उसने तो बोला मुझे देखना चाहता हूँ। आणि त्याने काय असं मागितलं नाही, पण तो अंधा म्हटलं की मला डोळे पाहिजेत, मला मतलब प्रभु बघायचे. चाहता है उसके मुंह से वो कन्फेशन करे कि प्रभु से क्या दे। तर प्रभूची इच्छा आहे की आपल्या मुखाने प्रत्येकाने बोलावं की त्याला प्रभू बोल, त्या व्यक्तीला काय पाहिजे. और उसने आँख मांगी, प्रभु ने आँख ही दिया। आणि त्यांनी डोळे मागितले, प्रभू त्याला डोळे दिले. आपको समझ में आ रहा है?
तो वैसे ही प्रियो, प्रभु देखता है आप कौन सी परिस्थिति में हो, आप कौन सी दर्द से गुजर रहे हो, लेकिन आपके लिए कौन सा दरवाज़ा जो आनंद, जिससे आप खुश हो जाओगे, आप आनंदित हो जाओगे, आपको अच्छा लगेगा, ऐसा दरवाज़ा खुद खोल दो। आणि जसं प्रभू बघतो तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या गोष्टीतून चाललेले आहात, पण तुम्ही कुठल्या गोष्टीद्वारे आनंदित व्हाल, तुम्हाला कुठल्या गोष्टीद्वारे प्रभु आनंद देईल, तर अशा दरवाजासाठी तुम्ही स्वतःच बोला. मैं आपको बताती हूँ, आज जब आपके बच्चों का जन्मदिन होता है आणि तुमच्या मुलांचा जो वाढदिवस असतो, तो कोई बच्चे देखो खुद से बोलते हैं काय काय मुलं बाबा स्वतः बोलतात अपने माँ बाप को, आपल्या आईवडिलांना, पापा मेरा बर्थडे है हाँ, मुझे ये चाहिए, पापा मेरा ये बर्थडे है हाँ, मेरा ये चाहिए। आणि पप्पा माझा बर्थडे आहे, मला ही गोष्ट पाहिजे. हाँ, वो खुद से बोलते ते थे। स्वतः बोलतात. कुछ बच्चे नहीं बोलते, काही काही मुलं नाही बोलत. कुछ बच्चे चुप रहते हैं। काय हाँ, बोलत मेरा होता? बर्थडे है, मेरा बर्थडे है, मेरा तो बर्थडे। माझा तो birthday माँ बाप है। पूछते बेटा तुझे क्या चाहिए, आई वडील विचारतात तुला काय पाहिजे बाळा, तो कुछ भी दे दो, पापा मम्मी पापा को बोलते कुछ भी दे दो, आणि आई वडिलांना काही पण द्या, लेकिन उससे वो खुश नहीं होते। परंतु त्याच्याद्वारे ते आनंदित नाही जो होत. उनके मन में बैठा रहता है, अगर उन लोगों को साइकिल चाहिए, जर त्यांना सायकल पाहिजे, अभी माँ बाप को थोड़ी मालूम है साइकिल चाहिए, आई वडिलांना थोडं माहिती की याला सायकल पाहिजे, तो अगर वो ड्रेस ला के दिया त्यांनी जर त्याला कपड्याचा ड्रेस आणून तो दिला, वो क्या खुश हो जाएंगे? तर ते आनंदित होतील का? लेकिन साइकिल देखने के बाद परंतु सायकल घेतल्यानंतर आपको समझा? तो कुछ बच्चे ओपनली बोलते हैं, कुछ बच्चे नहीं बोलते। काय काय मुलं उघडपणे बोलतात, काय काय मुलं नाही बोलत. हाँ? खुश हो जाते, साइकिल चलाते हैं। ऐसा गिर कर ही सीखता है, आणि कोण कोण सायकल शिकतात. इसलिए साइकिल चलाने वाले लोग एक बार ही सही नकली गिरो, आणि मग सायकल शिकणारे लोक एकदा का असणार छोटं फटा पडा झूठ गिरो, आणि असं छोटं तो साइकिल देखेंगे अच्छा तू गिर गई है, मैंने तेरे को गिराया, फिर वो अच्छा सिखाता है आपको। सायकल वरती गेला तू पडला तर चला मग चांगलं शिकू याला. साइकिल सोचती है अरे ये गिरा क्यों नहीं, मैं इसको सिखाऊंगा ही नहीं, लेकिन जब आप गिर जाओगे तो साइकिल को मालूम पड़ता है गिर गई, फिर वो आपको अच्छा ट्रेनिंग देगा। ये जस्ट जोक था, जैसे इन्होंने भी जोक किया वैसे मैंने भी आपको एक जोक किया, नहीं गिरा। तो आपको समझा? तो वैसे ही आप में से, जैसे मैंने आपको कहा, आप अगर खुद से बोलोगे और आपको जो आनंद चाहिए, अभी प्रभु को मालूम है आप किस में आनंदित हो, आता प्रभूला माहिती की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये आनंदित व्हाल, लेकिन आप खुद से बोलकर बोलोगे तो और भी अच्छा रहेगा। परंतु तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने बोलाल त्यावेळेस प्रभूला जास्त आवडेल. प्रभु आज आपके लिए एक दरवाजा खोला है, आणि प्रभूने आज तुमच्यासाठी एक द्वार उघडलेला ऐसे आहे, कोई बंद नहीं करेगा। त्याला कोणच बंद करू आप शकत जब नाही. तक आप अत्यानंद में नहीं जाते हो, यानी रैप्चर नहीं होते, तब तक आपका आनंद कोई छीनेगा नहीं। आणि जोपर्यंत तुम्ही सार्वकालिक आनंदामध्ये म्हणजे रॅप्चर होत नाही तोपर्यंत तुमचा आनंद कोणी हिरावून घेणार नाही. हाँ, तो वो दरवाजा प्रभु ने आपके लिए खोला है, तर हे द्वार प्रभू तुमच्यासाठी उघडलेलं आहे. तो इस दरवाजे से भीतर आ जाओ, तर या द्वारातून तुम्ही आतमध्ये या हाँ, और आनंद का सहभागी हो जाओ। आणि आनंदामध्ये सहभागी खोला व्हा. है दरवाजा तो आ जाओ, घुस जाओ दरवाजे के उस अंदर से, देवाने प्रभु से जर- पास जाओ। दार उघडलेलं आहे त्याच्या आतमधून तुम्ही प्रवेश करा, प्रभूच्या जवळ जा. हाँ, और प्रभु ने कहा ना, जैसे एस्तर से राजा ने कहा ना तू क्या चाहती है मांग, है ना, जैसे वो राजदंड उसके आगे किया, वो आगे आ गई, नजदीक आकर उसने छुआ उसको और बोला मैं आपके लिए खाना लगा रही हूँ, खाना बना रही हूँ, आप और हामान आ जाना। आणि जसं राजा एस्तराने म्हटलं की एस्तराने माग तुझी काय मागणी, की त्याने आपल्या हातातला राजदंड पुढे गेला आणि त्यानंतर एस्तराने पुढे आली आणि तिने विनंती केली की मी आज तुमच्यासाठी आपको भोजन बनवून कभी प्रश्न ठेवणार नहीं आहे. आया कि एस्तर रानी उधर ही बोल देती कि हामान ऐसा है, इसने मेरे हम लोग को मारने के लिए, खाने को कहीं को बुलाने का, एक राजा का खाना कितना महंगा रहता है। आणि तुम्हाला कधी प्रश्न नाही आला की एस्तराने तिथं सांगितलं आपलं असं की हा हामान दृष्ट आहे, आमच्या लोकांना मारण्याची योजना बनवली. राजाला आणि हामानाला जेवणासाठी बोलायची काय गरज होती, आणि राजाचं जेवण किती कॉस्टली असतं. खाना देने के बाद ही उसके सामने क्यों विनती रखी, पहले बोलना चाहिए था ना कि राजा ये हामान ने हमको मार देने के लिए प्लानिंग रचा है, हमें बचा ले, हमको बचा, मैं यहूदी हूँ। आणि तिने जेवण दिल्याच्या नंतरच राजाला विनंती करायची काय गरज होती, कारण की तिने पहिलेच जर बोलली असती की राजा आम्हाला वाचव आणि हामान आम्हाला मारतोय, आम्ही येहुदी आहोत सगळे.
यही बोला है, आधा राज्य तो तुझे दूंगा। अच्छा, वांगनी नहीं बोला, बच गई वांगनी, नहीं तो एस्तर रानी की हो जाती वांगनी। ये बोलिए। हाँ, हामान उसका एकदम नज़दीक था और ऑलरेडी 1 महीने से भी ज़्यादा वो एस्तर अभी जस्ट रानी बनी थी, तो वो एस्तर के इतने करीब नहीं था, वो एस्तर को जानता नहीं था। एस्तर से भी ज़्यादा वो क्लोज हामान से था, आणि एस्टरपेक्षा म्हणजे असं राजा हामानशी क्लोज होता एकदम, है ना। और खाना एक ऐसा जरिया है जिसके द्वारा उस एस्तर को मालूम है, खाना एक ऐसा जरिया है जिससे इंसान नज़दीक आते हैं। आणि एस्टरला माहिती होतं की जेवण हे असा मार्ग आहे ज्याच्याद्वारे मनुष्य जवळ येतात। हाँ, तो राजा को तुरंत बोलती तो राजा हामान के विरुद्ध नहीं होता, राजाला ती लगेच बोलली असती तर राजा हामानच्या विरुद्ध झाला नसता, है ना। तो इसीलिए उसने क्या किया, भोजन रखा। आणि म्हणून तिने जेवणाला बोलवण्याचा प्रस्ताव जब ठेवला। किसी के अंदर घुसना है तो पहले पेट से घुसो बोलते थे, आणि जर कोणाच्या आतमध्ये घुसायचं असेल तर त्याच्या पोटातून घुसा। है ना। तो बच्चा जब भी जन्म लेता है तो पहले पेट में ही लेता है आणि मूल ज्यावेळी जन्म घेतं तर पोटातूनच घेतं, है ना। तो इसीलिए किसी को खुश करना है तो पहले पेट को खुश करो उसके। आणि म्हणून व्यक्तीला आनंदित करायचं त्याच्या पोटाला तुम्ही आनंदित तो करा। राजा को इतना पकवान, ऐसा सिर्फ दाल चावल नहीं रखा था, दाल के साथ मटन मच्छी चिकन ऐसा पूरा वो टेबल सजा दिया था पूरा, कि वो सोचा क्या खाओ क्या खाओ क्या खाओ। आणि राजाला ते सगळं डाळ भात ठेवला नव्हता, परंतु पूर्ण टेबल तिने सजवलेला होता। राजा विचार करत बसला की काय खाऊ ह्याच्यामध्ये। हाँ, और अच्छी रीति से इतना उत्कृष्ट भोजन बनाया, आणि तिने एकदम सर्वोत्कृष्ट भोजन राजासाठी बनवलं। अब वो चल नहीं पा रहा था, आता तो खाऊन चालू शकत नव्हता, इतना वो खा चुका था। आणि एवढं राजाने खाल्लेलं तो होतं। इसलिए उसने बैठे बैठे ही बोला, बोल रानी तेरे को क्या चाहिए। आणि मग त्याने बसून राहिली, म्हटलं की बोल असं राणी क्या काय मेरे को पाहिजे। उठा नहीं जाता कि मैं तेरे पास आऊँ, इसलिए तू ही बता मैं तुझे क्या दूँ। आणि आता मला उठवत ऑलरेडी उसको दाक मधु भी पिला दिया था उसने, आणि ऑलरेडी त्याला द्राक्षरस पाजलेला, तो वो बहुत खुश था। आणि तो खूप आनंदी होता राजा। उसने बोला तुम वापस आना मेरा खाना खाने के लिए। आणि ती म्हणली की उद्या मी पुन्हा ये जेवण लेकिन वो खाना इतना टेस्टी था कि उसने मना नहीं किया कि मैं कल नहीं आऊँगा। आणि ते जेवण एवढं चविष्ट होतं की त्याने नकार नाही केला की मी उद्या येणार नाही, है ना। तो खाना कभी भी ऐसा बनाओ कि दूसरे दिन भी दूसरे बार भी बुलाए तो सामने वाला ऐसा सोचना नहीं पड़े। आणि जेवण एवढं चविष्ट हाँ, होतं की समोरच्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवणाला बोलता त्याने विचार नाही केला पाहिजे येऊ का नको इथं खायला। ऐसा खाना रखो कि गली से बोला हाँ उधर आने का, आएंगे ना बोलो कभी आने का। आणि असं जेवण ठेव की मंडळी म्हटली पाहिजे की अरे कधी तिकडे जेवायला यायचं, येऊ आम्ही। अरे बिर्याणीच आहे ना, है ना? ही नाही और बिर्याणीच असणार आहे। उधर बिर्याणी होगी तो मैं नहीं आऊँगा। काय उठसून जेव्हा बघा तेव्हा बिर्याणीच देतात, तो काही लोक जरा कष्ट करत नाही। और जब देखो तो बिरयानी देते ये लोग बिल्कुल कष्ट करना नहीं चाहते, हां, चपाती बिपात्या ठेवत नाही, और चपाती वगैरह नहीं पुऱ्या रखते, ठेवत नाही, पूरी रखते नहीं, श्रीखंड ठेवत नाही, श्रीखंड नहीं रखते, बासुंदी ठेवत नाही, बासुंदी नहीं रखते, नंतर ते काल मी उज्ज्वला नाही, हां खीर ठेवत नाही, और खीर नहीं रखते। हां, और काय ना लोक असं व्हरायटी ठेवत नाही, पुरणपोळ्या ठेवत नाही, पुरणपोळ्या सकट गुळवणी ठेवत नाही। हां, त्याच्यात दुधात त्या तूप टाकून देतात खायला, ती ना ती पुरणपोळी अशी डुबून दुधात हे टाकून, वा मला दूध दिलं होतं, मलाही पण टाकलेली आणि तूपही टाकून दिलेलं, मला खूप वाटलं, त्याच्यातच डुबून काढलं, त्याला असं लागलं। हां, तर अशा व्हरायटी ठेवा की ज्याच्याने लोक आले पाहिजे। अरे काय ती बिर्याणीच खायला बोलवतात, नाही आम्हाला नाही यायचं प्रार्थना त्यांच्याकडे। बिर्याणी एका घरामध्ये एका बाईने जेवण ठेवलं होतं, और एक जेवण म्हणजे तिने प्रार्थना ठेवली, एक घर में एक औरत ने प्रार्थना रखा था, उपास प्रार्थना ठेवली, उपवास प्रार्थना रखी थी। आणि दृष्टाने काय केलं, त्यानं गाढ झोप दिली। और दुष्ट ने क्या किया, उनको बहुत गहरी नींद दे दी। मग आता काय करणार, अभी क्या करेंगे, सकाळी उशिरा उठले, सवेरे लेट उठे, आता सकाळी उशिरा उठल्यावर काय होणार, और सवेरे अगर लेट उठे तो क्या हो जाएगा, जेवणाला उशीर होईल। पण त्या पाच जे एवढे पकवान तिने काय काय ठेवलं, डाळ भात मच्छी चिकन भात आणि काय भजी चपात्या, चपात्या नाही पुऱ्या, श्रीखंड, अचार, 2-3 प्रकारच्या भाज्या ठेवल्या होत्या। आणि खाणारे आम्ही लोकांनी तर आनंद करून खाल्लं, तरी पण तिने सेक्शन कमी नाही केलं, आपण उशिरा उठलो आहे चला आपण कमी करूया नाही, आम्ही खूप
खूप सारे पकवान, ते ताट पूर्ण भरलं होतं. और पूरा भरा हुआ थाली दिया था, लोकांनी खाल्लं, लोगों ने खाया. पण तरी खाणाऱ्यांनी काय तिला सांगितलं माहिती आहे, एवढं काही ठेवायची गरज नव्हती, बिर्याणी ठेवायची. बघा आम्ही कशी बिर्याणी ठेवतो, तुम्ही काय एवढं ठेवलं आहे का? और खाने वाले लोगों ने कहा इतना सा पकवान रखने की कोई जरूरत नहीं थी, बिरयानी रखने का वसीला, हमने कैसा बिरयानी रखा था, तुमने काय एवढं सर्व खाल्लं, कुठं तो खाऊन घेतलं, और खाते समय एकदम चाव से खाया वो लोग. पटापटा खाऊन घेतलं. स्वतःच्या घरासाठी पार्सल पण नेलं, और बहुत जल्दी जल्दी खाया और पार्सल भी लिया घर के लिए. घराच्यासाठी पार्सल पण घेतलं. घर के लिए पार्सल भी लिया खाना. आणि और इतना कहने के बाद काय गरज नाही, लोक बघा आमची बिर्याणी चांगली खातात, तुमचं जेवण बरोबर नव्हतं. और क्या जरूरत इतना सब करने की, लोग देखो बिरयानी आनंद से खाते हैं, आपका खाना कुछ ठीक नहीं था. मग मला विचारलं काय हो ताई, हे जेवण चांगलं नव्हतं. म्हटलं अरे एवढं चांगलं होतं, बघितलं नाही, तुझ्या घरात जास्त वेळ बसून राहील, कारण उठतच नव्हतं, आता उठायला जमत नव्हतं. और फिर मुझे पूछा गया कि खाना अच्छा नहीं था, तो मैंने कहा अच्छा भजी था. होते और टेस्टी भजे थे एकदम. होते ना भजी, आठवले ना तुम्हाला ती भजी, गरमागरम वाढले होते ती भजी, और गरम गरम भजे दिया. सगळं गरमच होतं, पुऱ्या पण गरमच होत्या, और पूरी भी गरम ही थी. सगळं गरम होतं, पूर्ण ताट भरलेले. आणि एवढंसं ताट नव्हतं, एवढं मोठं ताट होतं. और पूरा थाली भर के खाना था. करेक्ट आहे. आणि सगळ्या किती साऱ्या व्हरायटी होत्या. बहुत सारी वरायटी थी. माझं सांगण्याचा उद्देश आहे की जीवन एक असं देवाने बनवलं आहे ना माणसासाठी, की त्याच्याद्वारे माणूस खुश होतो खाल्ल्यानंतर. और खाना परमेश्वर ने एक ऐसा चीज़ बनाया है कि जिसको खाने के द्वारा मनुष्य आनंदित होता है. म्हणून आहे ना एस्तरनी तो मार्ग आपणला. इसलिए एस्तर ने उस मार्ग को चुना. इसलिए एक दिन नहीं दूसरे दिन भी काम किया. इसलिए म्हणून एक दिवशी नाही पण तो दुसऱ्या और दूसरे दिवशी दिन खाने में वो खा के जब ऐसा बैठा ही था, आणि दुसऱ्या दिवशी आता राजा तरी बसला. माग बाबा काय पाहिजे तुला. अभी तो मांग एस्तर आणि तेरे को क्या चाहिए. मग तिने मागितलं, कारण कळालं की राजा खुश आहे, मी त्याच्या पोटात घुसली आहे. और उसने देख लिया कि राजा प्रसन्न है और मैं उसको जीत लिया है. मैं उसके पेट में चली गई हूँ, और मैं उसके पेट में मी त्याच्या पोटात निघून गेले. आज मैं जो चाहिए मांग सकती हूँ. आता मी जे पाहिजे ते मागू शकते. इसलिए उसने कहा ये जो हामान है ये मुझे मार डालने के लिए और मेरी जाति को मार डालने वाला है. हामान डर गया, आणि हामान घाबरला. राजा के सामने उसके सामने गिर गया. राजा बोला का बलात्कार, मेरे ही सामने बलात्कार, मेरी बीवी के ऊपर हाथ डाला. डाला. देखो परमेश्वर ने कैसे पासा पकड़ दिया. आणि जो राजा उसी को फंदे को लटका. आणि राजाने बघितलं की माझ्यासमोर माझ्या पत्नीवरती हा जबरदस्ती करतो, जा यालाच फाशीला लटकवा. तो याद रखो प्रियो, परमेश्वर हमसे भी हमसे खुद कभी कभी प्रभु पूछता है तुझे क्या चाहिए, तू जिससे आनंदित हो उसे. आणि प्रभू कधी कधी आपल्याला विचारतो की तुला काय पाहिजे, ज्याच्याद्वारे तू आनंदित होशील ती गोष्ट मला सांग. तो मागेंगे, तर मागू आपण देवाकडे, जिससे आप आनंदित हो. ज्या गोष्टीद्वारे तुम्ही आनंदित व्हाल. करेंगे प्रार्थना करू आपण. राजा के सामने घुटने पर आएंगे और घुटने के बल पर हम अपनी विनती, अपना हम जो चाहते हैं जिससे हम आनंदित हो, आणि आपण आपल्या राजाच्या समोर उभे घर राहून के लिए मांग सकते हैं. आपको जो जिस वस्तु के, ऐसा नहीं कि आप सिर्फ देश के लिए मांगना है, आप कुछ भी मांगो जिससे आप खुश हो. आणि काही तुम्ही मागायचं तर तुम्ही प्रसन्न व्हाल, आनंद मिलेगा. ज्याच्याद्वारे तुम्हाला आनंद भेटेल. ठीक है. जो लोग घुटने पे नहीं आ सकते खड़े होकर कर सकते हैं. आणि जे लोक उभे येऊ शकत नाही ते उभे राहून. हम हर एक के लिए प्रभु वैयक्तिक रीति से तूने खोला है जो आनंद का दरवाजा है. और ये जिस बात में आनंदित होगी वो अपने फोटो से उन्होंने खुद कहा है. जैसे एस्तर ने खुद कहा वैसे ही प्रभु इन्होंने भी अपने फोटो से खुद कहा है कि जिससे वो आनंदित होते. तो प्रभु इन्हें आने वाले कुछ ही दिनों में प्रभु ज़रूर ही आनंद मिलेगा. धन्यवाद देती हूँ. पौलुस को तूने वो आनंद दिया तो क्या हमें नहीं देगा, तो जरूर देगा. धन्यवाद इस दरवाज़ा खोलने के लिए. हम सब पर आपका लहू लगा दो, आपके पंख में सुरक्षित रखना और प्रभु सबका दुख दूर करके आनंदित किए, इसलिए धन्यवाद. यीशु के नाम से आमीन. सगळ्यांना प्रेज.